समीक्षा, बोला. समीक्षा शेंडगे. हॅलो बोला. हॅलो मॅम. बोल ना. हॅलो, वा. माझं उत्तर झालं. काय? डी. कारण नियम काय बसतो? पहिल्या भागाच्या आरशातील प्रतिमा दुसऱ्या भागात आहे आणि दुसऱ्या भागाच्या आरशातील प्रतिमा नाही, पहिल्या भागाच्या आरशातील प्रतिमा दुसऱ्या भागात आहे, म्हणून तिसऱ्या भागाच्या आरशातील प्रतिमा चौथ्या भागात पाहिजे. अजून काही नियम बसतो का बघ? दुसऱ्या भागाचं पाण्यातील प्रतिबिंब तिसऱ्या भागात आहे, मग पहिल्या भागाचं पाण्यातील प्रतिबिंब चौथ्या भागात. त्याच्या व्यतिरिक्त नाही. कसं काय नाही? 15वा प्रश्न आहे ना हा? हा. हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. तीनही भाग सारखे आहेत म्हणून येणारा चौथा भाग हा देखील सारखाच असला पाहिजे, म्हणून उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर डी. डी. बरोबर? हो. नियम हा लागेल इथं परफेक्टली. हा, हा. कृतीमध्ये पहिला, दुसरा व तिसरा भाग सारखा आहे, म्हणून चौथा भाग हा सारखाच येईल. म्हणून उत्तर पर्याय डी. नाही, कोल्हे घटीवटचा नियम नाही. सगळे भाग सारखे आहेत ना, पहिला नियम बसेल सारख्या आकृतीचा. बाकीचे कोणते नियम लावायची गरजच नाही इथं. स्पष्ट दिसते आपल्याला पहिला, दुसरा, तिसरा भाग सारखा आहे, म्हणून चौथा भाग सुद्धा सारखा असणार. झाले सर्वांचं लिहून? पुढे घ्या. माईक बंद कर बेटा. चला.
ठीक आहे. समृद्धी. हॅलो मॅम, हम्म. आवाज येतोय? हम्म. मॅडम, माझं उत्तर ऑप्शन नंबर डी आलं. बरोबर. चला, ऑप्शन डी का आलं कारण सांगा. मॅडम, ह्यामध्ये 2 नियम बसतात. मी पहिल्यांदा पहिल्या भागाची आरशातील प्रतिमा दुसरा भाग आहे, तर तिसऱ्या भागाच्या आरशातील प्रतिमा चौथा भाग असेल. आणि दुसरा नियम, पहिल्या भागाचं पाण्यातील प्रतिबिंब तिसरा भाग आहे आणि दुसऱ्या भागाचं पाण्यातील प्रतिबिंब चौथा भाग असेल, म्हणून उत्तर डी. करेक्ट. खूप छान. थँक्यू मॅम. चला, लिहून घ्या. मॅडम, माईक बंद करू. तिसरा भाग एकमेकांची पाण्यातील प्रतिबिंब आहे, म्हणून दुसरा व चौथा भाग हाही पाण्यातील प्रतिबिंब असेल, म्हणून उत्तर डी. झोप झाली नाही का गिरी? 47वा प्रश्न कस काय चालू आहे? अरे, तू संध्याकाळच्या क्लासचा आणि सकाळच्या क्लासचं मिक्स नको ना करू. संध्याकाळी क्लास आहे, त्या संध्याकाळच्या क्लासचा प्रश्न चालू असेल 46 47वा. पण आता हा आहे सकाळच्या बॅचचा प्रश्न, त्यामुळे इथं टॉपिक वेगळा चालू आहे, तिथं शेवटचा टॉपिक आहे. गोंधळ करू नका. आणि बॅच 1 बॅच 2 तुम्ही लिहून घेत जा. बॅच 1चं काय चालू आहे, बॅच 2चं काय चालू आहे, किंवा आपापल्या बॅचवाल्यांनी लक्षात ठेवा. मॅम तुम्ही बॅच 1ची येस तू बॅच 1ला दिला जाईल चान्स. हा, गायकवाड. हे बघा, बॅच 1 वाल्यांनी त्यांचं लिहून ठेवायचं काय चालू आहे ते, आणि बॅच 2 वाल्यांनी तुम्ही तुमचं लिहून ठेवायचं, बरं का? विचारलं की सांगता आलं पाहिजे. घ्या पुढे. मला तर किती गोंधळ होत असेल बघा. मला बॅच 1 बॅच 2 मंथन आणि विषय हेच. नियम सांगता आला पाहिजे. चला, कोण सांगणार? अक्षरा. स्क्रीन ब्लॅक दिसते. बोला, अक्षरा बोरकर बोला. हॅलो, बोल ना, आवाज येतोय. मॅम, माझं उत्तर डी आलं. बरोबर. कारण मॅम, पहिल्या बॉक्समध्ये
बाण आहे ना हम्म. त्याचे ते पुढचं ब्लॅक रंगाचं पुढे आहे टोक. हम्म. आणि मॅम आणि दुसऱ्या डब्यामध्ये सारखंच आहे, सारखंच आहे त्याच्यासारखं. हॅलो मॅम. हा एक भाग आहे, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. याच्यातलं सांगतेय का मला तू? हा, दुसऱ्या भागामधले सांगते मी. बर. हॅलो मॅम. बोल बोल बोल, ऐकते. हा, तो बाण आहे ना, तो बाण सारखा आहे खालून पण आणि वरून पण. हम्म. आणि नियम सांग बरं मला, नियम सांग बरं बोरकर. कोणता नियम लागेल? चला पाठवा, नियम कोणता लागेल? आरशातील पाण्यातील प्रतिमा. करून बघ. पर्यायी पद्धत वापरा तरी चालेल, पण नियम पण कळला पाहिजे, नाही का? सगळे भाग चेक करा, कसे दिसत आहेत? सांगा रे, सगळे भाग चेक करा. सगळे भाग जर पाहिले तर कसे दिसत आहेत? यस, समीक्षा शेंडगे बरोबर आहे. पण तुझा चान्स झालाय, त्यामुळे मला तुझा स्वराज बॅच 1 की 2 आहे. यस, आदित्य बरोबर. अजून काय कोण आहे? वैष्णवी. ओके, वैष्णवी नागवडे. हॅलो मॅम. हँड रिक्वेस्ट द्या. हा बोल ना बोरकर. मॅम मी पर्यायी पद्धत वापरली. हो, पर्यायी पद्धत वापरली, पण मी तरी म्हटलं की तुम्ही नियम सांगा, कारण पर्याय असे आहेत की तीनही ऑप्शन पाहता क्षणी वगळले जातात. बट आपल्याला काय नियम सांगता आला पाहिजे म्हणून. नाही, मुघल उगच करणाऱ्याशिवाय आरसा नका ठेवू. चला, श्रेया पवार. ओके बरोबर, श्रेया पवार. आता कोणाचं नाव घेतलं होतं मी? वैष्णवीचं घेतलं होतं वाटतं ना. वैष्णवी, हँड रिक्वेस्ट द्या. थँक्यू मॅम. ओके, वेलकम. नियम सांगता आला पाहिजे पण कर. बोला वैष्णवी. हॅलो मॅम. आवाज येतोय? हो. मॅम मी दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरची आकृती सेम आहे. पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरची आकृती सेम आहे. आणि म्हणून मी पहिल्या आणि चौथ्या भागाची आकृती सेम असायला पाहिजे, म्हणून मी ऑप्शन नंबर डी सांगेन. आता अजून एक सांगते बघा. हा सुद्धा भाग आपण जर असा फिरवला, म्हणजे हा इकडे आहे बरोबर, आणि तो इकडे ठेवला याच्यावर, तर तो सेमच येणार आहे. याच्यावर ठेवला तरीही सेम येणार आहे. म्हणजे एकंदरीत काय, तीनही भाग सारखे आहेत, म्हणून चौथा भाग सुद्धा सारखाच येणार आहे. म्हणजे हाच भाग समजा मी उचलून इकडे ठेवला आणि तो त्याच्यावर सेम तसाच राहणार. म्हणजे हा ॲरो एक खाली आणि हा ॲरो एक वर. थोडक्यात काय, सर्व भाग सेम आहेत. चौरसातील तीनही भाग सारखे आहेत, म्हणून चौथा भाग देखील सारखा असला पाहिजे, म्हणून उत्तर डी. किंवा आता वैष्णवीने सांगितल्याप्रमाणे तसंही चालेल, काहीच अडचण नाही. दुसरा आणि तिसरा भाग सारखा आहे, म्हणून येणारा पहिला आणि चौथा भाग सारखा असेल. कोणतंही चालेल. बरेचसे नियम लागू होतात, असं काही नाही. मी सकाळच्या घेते आणि रात्रीच्या क्लासमधलं पण लिहून घेते. अरे वा, छान.
पण एकाच वहीत नका करू मग गोंधळ. चला डन, पुढे घ्या. कितवा आहे हा प्रश्न? 18वा. घ्या 18वा प्रश्न. ओके. ओके, बॅच 2 अथर्व बोला. हॅलो टीचर, बोला. आवाज. पहिल्या भागात आरशातील प्रतिबिंब टीचर, पहिल्या भागातील आरशातील प्रतिबिंब दुसऱ्या भागात आहे, तर तसेच तिसऱ्या भागात चौथ्या भागात पाहिजे, म्हणून ऑप्शन नंबर बी आले. पाण्याचं प्रतिबिंब करता येईल का आपल्याला? हा नियम लावता येईल का इथे? कारण बऱ्याच वेळेला आपण काय करतो, जिथं आरशाची प्रतिमा नियम लावतो तिथं पाण्याचं हे प्रतिबिंबेचा नियम लावतो. मग इथे लावता येईल का? मेसेज करा बाकीचे. बाकीचे मेसेज करून कोण असणारा विद्यार्थी बोलेल. बोला. अथर्व. टीचर. मॅडम, हो मॅडम, बोला. काय हॅलो म्हणता? टीचर, पहिल्या भागातील आरशातील प्रतिबिंब दुसऱ्या भागात आहे. हो हो, बट मी काय प्रश्न विचारलाय की पहिल्याचं म्हणजे या ठिकाणी पाण्याचं बिंबाचा नियम लावता येईल का? पाण्याचं प्रतिबिंब दिसेल का? चला, नाही. तावरे म्हणते हो, लावता येईल. अजून नाही. तुझं म्हणणं नाही. बाकीचे नको, तसा नियम नकोय. शक्यतो हा टाळा नियम. पहिला आणि तिसरा भाग सारखा, दुसरा भाग सारखा आहे म्हणून दुसरा असं नका करू जास्त. बाळा, माईक बंद करशील तू? हो. कारण ना आवाज खूप येतोय तुझ्या मोबाईल मधनं. चला, छान. तर बघा, याचा आणि पहिल्याचा आणि तिसऱ्या भागाचं आरशाचं सॉरी पाण्याचं प्रतिबिंब होणार नाही. का? कारण वरचा भाग जो समजा पाण्याचं प्रतिबिंब काढलं तर तो असं सरळ खाली येईल ना, क्रॉस येणार नाही. कोण हो म्हटलं होतं त्यांच्या लक्षात आलं का? हो म्हणायचं नाही, असं चुकीचं हो म्हणायचं नसतं. चुकीचं झालं ते. चला, छान. पहिल्याची आरशाची प्रतिमा दुसरा, तिसऱ्याची आरशाची प्रतिमा चौथा भाग, म्हणून उत्तर बी. आकृतीमध्ये पहिल्या भागाच्या आरशातील प्रतिमा दुसऱ्या भागात आहे, हीच क्रिया तिसऱ्या व चौथ्या भागात होईल, म्हणून उत्तर बी. पहिल्या भागाच्या आरशातील प्रतिबिंब दुसऱ्या भागात आहे, म्हणून तिसऱ्या भागाचे चला, झालं का रे लिहून? झालं का?
मेसेज करा. वर्षा, काय डाऊट आहे मेसेज करा. झालंय सर्वांचं? ठीक आहे, चला पुढे. हे पा, मला ना सारखं कोणी विचारलं ना की सारखं मला बोलू द्या, माझा नंबरच आला नाही, असं सारखं सारखं जर मेसेज येत असतील किंवा मला मेसेज केले जातील व्हॉट्सअपला वगैरे, तर मी कोणाचाच माईक बंद करत नाही बघा, चालू करत नाही बघा. सगळ्यांचे माईक बंद राहतील, नाही तर मग माझी मीच उत्तर सांगेल. फक्त चॅट बॉक्स मध्ये तुमचे आन्सर चेक करत जाईल आणि मग माझी मीच बोलत जाईल. जर तुम्ही माझ्या मागे सारखं लागलात की माझा नंबर आला नाही, महिन्यातून 2 महिन्यातून एकदा नंबर येईल, कारण सगळ्यांना बोलायला चान्स हा दिला गेला पाहिजे, हो की नाही. मग आपण आपल्याला येतं, तुम्ही याच्यामध्ये दाखवून द्या ना, मेसेज करत जा ना याच्यावरती, चॅट बॉक्स वरती. मग ते सारखं काय होतं, मग आपल्याला सारखं बोलायचं, मग ते मॅडम माझं नावच घेतलं जात नाही, माझं 2 महिने झालं नावच आलं नाही, असं असं नको. मग तसं असेल तर मग मी कायमची माईक बंद ठेवेल. मग हे चालेल का तुम्हाला? कधीतरी नंबर येतोय ना आपला, आणि मला काय वाटतं सांगू का, बोलायला तर माझी तर इच्छाच आहे, तुम्ही बोललं पण पाहिजे, पण मेसेज करा. मी तुमचे मेसेज पण पाहते ना, मेसेज करा, सगळ्यांचे मेसेज पाहते, ज्यांचं चुकतंय त्यांचं नाव सुद्धा घेते बऱ्याच वेळेला. पण असे मेसेज नका करू, कारण काय होतं, मी सगळ्यांना बोलण्यासाठी माझी पण तळमळ असते की सगळ्यांनाच बोलायला मिळायला पाहिजे. कारण तुम्हाला जसं वाटतं की माझा नंबर आला नाही, तर असं कोणी विद्यार्थी आहे की त्याचा अजून एकदा पण आला नाही, मग त्याला त्याच्यापर्यंत पोहोचायचं असतं मला. त्यामुळे थोडस तुम्ही पण काय करा, मला समजून घ्या. हा, 13वी आकृती नाही कळाली. 13वी आकृती कोणती आहे? आज घेतली होती का आपण? नाही. बर, चला आता 13वी आकृती नाही कळण्यासारखं काय आहे याच्यात? बघा बरं, आरशाची प्रतिमा करायची. वर्षा पेपर मधली म्हणते का? पेपर मधली मला फोटो पाठवायचा, त्याच्याशिवाय माझ्या लक्षात येत नाही. पेपर मधले तुम्हाला सांगितलेलं आहे, फोटो पाठवत चला. फोटो पाठवलं की मला लक्षात येतं, लगेच सांगून देते. चला घ्या, 19. हे पहा, ज्या कोणाला बॅच 1 असो, बॅच 2 असो, ज्या मुलांना पेपरमध्ये बुद्धिमत्तेचे अडचण असेल, त्यांनी त्याचा फोटो काढा, मला व्हॉट्सअप नंबरला पाठवा, मी त्याचं सोल्युशन देते लगेचच्या लगेच. बघा बरं, एक कोण मुलगा होता, मला नाही आठवत, त्याचाही डाऊट होता, त्याला तर डायरेक्ट कॉल करायला सांगितला. जे सोल्युशन मला व्हॉट्सअपवर देता येतात ते मी देते, नाही तर कॉल करायला सांगते. त्यामुळे अडचण काहीच नाही, फक्त तुम्ही मला प्रश्न पाठवा तुमचे, सगळ्या प्रश्नाचे मी तुम्हाला सोल्युशन देते. पण आठवणीनं पाठवा, तेव्हाच फोटो पाठवायचा लगेच. बॅच 1, बॅच 2 सांगायचं खाली मला. चला, घाई होते, चुकतोय प्रश्न काहींचा, घाई करू नका. गुड. माऊली पवार, बोला माऊली. हॅलो मॅडम, माझं उत्तर ऑप्शन नंबर सी आले.
कारण पहिल्या आकृतीची पाण्यातील प्रतिबिंब दुसऱ्या आकृतीत आहे, तिसऱ्या आकृतीत आहे, दुसऱ्या आकृतीची पाण्यातील प्रतिबिंब चौथ्या आकृतीत आहे. चुकलं. नियम चुकला. पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये नियम हा कसा लागेल? इथं छायांकित भाग आहे हा. इथे व्हाईट कसा होईल, पांढरा कसा होईल भाग? इथं पांढरा भाग आहे, इथं छायांकित कसा होईल? हे ठीक आहे, हे आहे पाण्याचं प्रतिबिंबासारखं, पण हे येत नाही, नियम चुकला. अर्विका भरनाळी. मॅम हम्म. माझ्या उत्तर आले. तसे आले. बर. नियम सांग. मॅम ते ह्याचे छायांकित भाग आहे. काय? इथे छायांकित भाग येईल खाली. नियम काय सांगते मला ते सांग. नियम काय बसवला तू? हम्म. काय म्हणते, मला आवाजच येत नाही तुझा. मी नियम विचारलाय, पर्यायी पद्धत नकोय मला, मला नियम सांग. स्वरा पवार चुकलं. मॅम मला हम्म. नियम नाही. बर, ठीक आहे, ठीक आहे. शौर्य. शेजाळ बोला. मोगल. अमीन मोगल. मॅडम. हॅलो मॅडम, आवाज येतो? हो हो. मॅडम, दुसऱ्या भागातील आकृती तिसऱ्या भागात 180 अंशात फिरते आणि पहिल्या भागातली आकृती चौथ्या भागात 180 अंशात फिरते. अगदी बरोबर. व्हेरी गुड, खूप छान. मस्त. मोगल गाव कोणतं? आंबी. आंबी. आंबीचे भरपूर विद्यार्थी आहेत. जिल्हा कोणता येतो तुम्हाला? धाराशिव. आंबीचे 4-5 विद्यार्थी दिसतात तुम्ही. हो मॅम, माझ्या ओळखीचे आहेत. असं ना? चला, छान, व्हेरी गुड. लिहून घ्या. बघा, या ठिकाणी 180 अंशाचा नियम बसतोय. पहिला भाग तुम्ही फिरवा. नाही लक्षात आलं ना 180 अंशाचा नियम कसा, लक्ष म्हणजे समजत नाहीये की आकृती नेमकी कशी फिरलीये, तर तुम्हाला काय करायचंय, पुस्तक आहे ना तुमचं, 180 अंशात फिरवा, म्हणजे डायरेक्ट उलट फिरवा. उलट करा आणि मग बघा काय होईल. हा भाग 180 अंशामध्ये कसा फिरलेला दिसतो ते पहा. किंवा हा भाग बघा 180 अंशात फिरल्यावर पहिल्या भागासारखा दिसतो का, असं पण उलट पण चेक करून बघा तुम्ही, तुम्हाला लक्षात येईल 180 अंशात कसं फिरतं ते. हा, चला लिहून घ्या मग. प्रश्नाकृतीचा पहिला भाग 180 अंशातून फिरवल्यास चौथा भाग म्हणजेच उत्तर सी मिळते. मॅडम, माईक बंद करू का? करा. चला, भरपूर मुलांनी पाठवले होते नियम. बघू द्या मला कोणी कोणी पाठवलेत त्या. माझा पण तोच नियम होता. बर,
टाकलाय कोणी बघू द्या. श्रेयांश बारामती. बर, औदुंबर करेक्ट. छान. अरे 280 चुकून पडलं असेल कदाचित. झालं. अजून अभिषेक नेरकर बरोबर. छान. सर्वज्ञ पवार बरोबर. छानच. ठीक आहे, एवढ्या मुलांनी पाठवलं 180 अंशाचा नियम. बाकींनी सी. श्रेयश जाधव बरोबर आहे. मला सांगता येतो नियम. बर, अजून हा कोण आहे? जाधवच आहे. ठीक आहे. पर्याय गट पद्धत. पर्याय गट पद्धत वापरा रे, पण कसं आहे, नियम पण सांगता आला पाहिजे ना. नियम जर परफेक्टली सांगता आला तर काहीच अडचण येत नाही. तुम्ही भले पर्याय गट पद्धत वापरून पुन्हा करा, पण प्रत्येक याचा अभ्यास झाला पाहिजे ना आपला बरोबर. हाताक्षणी लक्षात आलं पाहिजे की याला हा नियम लागू होतो. उत्तर तुम्ही काढताय पण तुम्हाला नियम कुठं सांगता येतो. मग याचा अर्थ आपला अभ्यास कसा आहे, अर्धवट आहे. बरेचसे मुलं आहेत अशी की त्यांना उत्तर सांगता येते पण काय सांगता येत नाही, नियम सांगता येत नाही. मग त्यामुळे आता काही काही ठिकाणी मगाचा जो प्रश्न होता तिथं पाण्याचं प्रतिबिंब होत नव्हतं, तरी काहींना वाटते की होते. अरे उभी रेषा आहे, खाली क्रॉस आहे, हे तरी चेक करा. थोडं व्यवस्थित अभ्यास करा. या पुढे कितवा आहे रे हा प्रश्न? 20 का? डोळ्याला त्रास होईल का तुमच्या? त्याआधी छोटे वापर. चला रे पाठवा पटापट. उत्तर पाठवायचं असतं, इतका वेळ नाही लावायचा. छान छान. चला बॅच 2. वर्ष जांभळे बोला. माझं उत्तर ऑप्शन नंबर डी आलंय. काय आलं? ऑप्शन नंबर डी. डी. अच्छा, का बरं? कारण की ते तिथं मॅच होते म्हणून. मॅच नाही, नियम सांगा हो मॅडम. मी मी ते आकृती पाहिली. आणखी मग मला ए वाली आकृती तशी होतीच नाही आणि बी पण नव्हती. आणि हो, ऐक ना बेटा, हे तू पर्याय गट पद्धत सांगते मला. तू मला नियम सांगा. सांगता येतो का? कितवीला आहे तू? मी 5वीला. बर, मग तुला नियम सांगता आलाच पाहिजे. हो टीचर. प्रयत्न कर, आठव काय नियम बसू शकतो. उत्तर काढता येते पण नियम नाही सांगता येत, असं नको व्हायला. उत्तर काढते तशी आकृती राहते ना, त्याला मॅच करते आणि तशीच काढते.
तसं नाही काढायचं. काय होतंय मग तसं परीक्षेमध्ये कदाचित एखाद्या जर ऑप्शन अगदी सेम असेल आणि एकदम लहान रेषा वगैरे दिली नसेल ना, तर मग चुकतं तसं प्रश्न. म्हणून मग नियम लावायचा. नियम असेल ना आपल्याला परफेक्ट. आता इथं बघ पर्याय कट पद्धत आहे, कारण इथं हा भाग पूर्ण वेगळा आहे, हा वेगळा आहे, लक्षात येऊन जातो आपल्याला. हा वेगळा आहे म्हणून आपण कट करतो पर्याय. पण काही वेळेला हे असाच मिळता जुळता पर्याय सुद्धा तुम्हाला या ठिकाणी देऊ शकतात. मग याच्यात कन्फ्युजन होणार तुमचं. मग तुम्हाला जर तो परफेक्ट नियम येत असेल किंवा बघा नियम सुद्धा लावता येत नसेल बऱ्याच वेळेला, तर सरळ काय करायचं, इथं आकृती अशी आखून घ्यायची. कशाने? पेन्सिलनी. पेनाने नाही, पेनाचा वापर करायचा नाही. अशी आकृती आखून घ्यायची. ही रेषा इकडे अशी आखून घ्यायची, पुन्हा हा भाग असा आखून घ्यायचा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येतात, पण नियम पण सांगता आला पाहिजे. ठीक आहे. तर या ठिकाणी नियम, तू आरशाची प्रतिमा लावलीस तरी सुद्धा चालते. पहिल्या भागाची आरशाची प्रतिमा, दुसरा भाग आहे बघा, हा भाग डावीकडे आहे, त्याची आरशाची प्रतिमा इकडे अशी होणार. त्याचबरोबर हा भाग इकडून इकडे आहे डावीकडेच, इथून हा उजवीकडे येणार. हा डावीकडचा अर्धवर्तुळ इकडे उजवीकडे येणार, म्हणजे ही काय आहे? आरशाची प्रतिमा. बरोबर. किंवा पाण्याच्या प्रतिबिंबाचा नियम लावला तरी सुद्धा काहीच अडचण नाही. या ठिकाणी दोन्ही नियम लागू होतात. पाण्याचा प्रतिबिंब हा डावीकडची रेषा डावीकडेच राहणार, परंतु पाण्याचं प्रतिबिंब होणार. बरोबर. वरची रेषा खाली येणार, वक्र रेषा. बरोबर. हा वरचा भाग खाली येणार इथे. हा वरचा वर्तुळ इथे खाली येणार. हा खालचा वर्तुळ, खालची रेषा खालच्या दुसऱ्या भागात पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये वरती येणार. म्हणजे तुम्ही कोणताही नियम लावू शकता, आरशाची प्रतिमा किंवा पाण्याचे प्रतिबिंब. दोन्हीही नियम बरोबर बसतात. हा, जा जा, बाय. आलं लक्षात? लिहून घ्या. आकृतीमधील पहिला भाग 90 अंशात, बघा 90 अंशात सुद्धा फिरवता येतो. त्याचबरोबर 180 अंशात सुद्धा फिरवता येतो. पण माझ्या मते ही आकृतीचं उत्तर हे नाही. लिहून घ्या, लिहूनच देते. आरशाची प्रतिमा किंवा पाण्याचं प्रतिबिंब. आकृतीमध्ये पहिल्या भागाची आरशाची प्रतिमा. टीचर माइक बंद करू. कितवा भाग आहे? दुसरा. हीच क्रिया इथे 180 अंशाचा पण नियम बसतो बरं का. किंवा अजून काय? पाण्याच्या प्रतिबिंबाचा पण नियम. ठीक आहे. कोणतेही, हा 1 नियम, हा 2, हा 3, कोणताही नियम बसू शकतो. कोणतं लिहायचं ते लिहून घ्या. ठीक आहे. चला, कोण काय म्हणतंय बघू द्या. होय होय, नील करेक्ट. वेदिका बरोबर. सृष्टीमुळे बरोबर.
नंबर कशाला पाठवलाय प्रशांत खुसे? मला सांगता येते. बर, 2 3 भाग. काय माझ्या लक्षात येत नाही. श्रेया पवार. बॅच 1चा आहेस? हो, इथं अवधूत गिरी नाव आहे ना. चला पुढे घ्या. पाठवा. बरोबर, छानच, मस्तच. हा प्रश्न कितवा चालू रे? हा 21वा ना? होय, 21वा चालू असणार आहे हा. बोला. वाढ. अंशामध्ये फिरते. जान्हवी गायकवाड. बोला. मॅम ही 80 अंशामध्ये फिरते. बोला गायकवाड. बोल बेटा. हॅलो मॅम. हम्म. मॅम माझा ऑप्शन नंबर बी आलं. काय आलं? बी का बी? बी. कारण बोला, कारण काय? मॅम सांगताय का? एक काम कर, मला हँड रिक्वेस्ट दे परत. दोन जान्हवी गायकवाड आहेत ना? एक बॅच 1ची आणि एक बॅच 2ची. जान्हवी एकदा रिक्वेस्ट दे मला. तुझा माईक ऑन आहे आणि इकडे बंद झालेला दिसतोय. चला, गायकवाड महेश गायकवाड डिवाइस वर कोण आहे? नाही, बंद केला माईक. हरकत नाही. गरुड तनिष्का. तनिष्का. हॅलो मॅडम. बोल बेटा. माझा ऑप्शन नंबर बी आलं. ओके, सांगा, स्पष्टीकरण द्या. पहिल्या 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 आश्रमातील प्रतिमा दुसरा भाग आहे.
म्हणून तिसऱ्याची आरशाची प्रतिमा चौथा भाग असेल. म्हणून ऑप्शन नंबर बी. कसं तसं बघ ना, आता हे बघ, आपण जर याची आरशाची प्रतिमा केली बरोबर, मग हा भाग डावीकडचा आहे तो उजवीकडे येईल बरोबर, आलाय. पण इथं छायांकित आहे का पहिला? नाही, तर इथं छायांकित दिलाय. बर, तो प्राचीन प्रतिबिंब वरचा भाग जो आहे त्याची आरशाची प्रतिमा इकडे बरोबर आहे, परंतु छायांकित भाग दिलेला नाहीये इथं. इथं पण छायांकित हवा होता, मग त्यामुळे हा नियम इथे लागू होत नाही. पाण्यातील प्रतिबिंब आहे म्हणजे आता असं असं आहे का की आरशाची नाही लागली तर पाण्याचं प्रतिबिंब? असं नाही. नाही बेटा, असं कसं? कृष्णा, हॅलो टीचर. बोला. पहिली आणि दुसरी आकृती, पहिली आणि दुसरे सेमच आहे. म्हणून तिसरी आणि दुसरी पहिली आणि तिसरी सेम आहे. हा बर, हा भाग पहिला आहे. हा तर इथं कुठं सेम दिसतोय? हा भाग इथं वरती आहे ना, तर तो कसा इथे नाही, इथे येतोय ना, तो कसा सेम असणार? तसा सेम येत नाही बेटा. तू जर त्याच्यावर सुद्धा ती आकृती ठेवून पाहिलीस ना, तशीच हा उभी खाली तरी नाही येत. थोडस नियम बघा ना, चेक करा अजून कोणता लागेल. बोला. नील, नील देशमुख, बोला. मॅडम, हम्म. हे प्रति दिसतंय. प्रतिघटिवत कसं? बोल. किती अंशात? किती अंशात रे दादा? 45. अरे, 45 अंशात कसं फिरल? बघ बरं फिरून. 45 अंशात आकृती फिरत नाही ना ती. बर, काय असं कसं करताय रे? वाळ, बोला. ओवाळ, आरोही ओवाळ, बोला. हम्म. आकृती प्रतिघटीवर फिरते. किती अंशात? 90. त्यांनी 45 सांगितलं म्हणून तू 90 सांगते का? नाही. कोणता भाग कसा फिरवायचा सांग मग. सांग ना, कोणता भाग फिरू 90 अंशात? पहिला. बर, पहिला फिरवून काय करू? कुठे येईल तो? समजलंच नाही, उगाच अंदाज पंचे नाही बोलायचं. अंदाजे नाही बोलायचं. अंदाजे बोललं की चुकलं पकडते मग मी लगेच. असं नका करू. परफेक्ट सांगता आलं पाहिजे. चला, बॅच 2 रिक्वेस्ट बंद कर. हे छोटे मुलं आहेत, बघू प्रयत्न करू. प्रद्युम, बोला. हॅलो मॅम, काय येतं रे? माझं ऑप्शन नंबर बी आलं. बर, स्पष्टीकरण सांग. पहिली आकृती पण 90 अंशात फिरवल्यावर दुसरी आकृती येते पण कशी? घटीवत. हा, पुढे. तिसरी दुसऱ्याची घटीवत फिरवल्यावर
चौथा येणार. बरोबर. प्रद्युम कितवीला तू? चौथीला ना? हो. हा हो. हो ना, गेल्या वर्षी होता ना माझ्याकडे मंथनला तू? हा. वा, छान. बघा, चौथीतल्या मुलांनी सांगितलं, एकच नंबर. या ठिकाणी 90 अंशामध्ये घटीवत फिरवा किंवा प्रतिघटीवत फिरवा, काही अडचण येत नाही. घटीवत फिरवली तरी चालेल किंवा प्रतिघटीवत फिरवली तरी चालेल. प्रतिघटीवत फिरवली तर बनकर कशी फिरणार रे? प्रतिघटीवत पहिले फिरव. भागाला जाणार. करेक्ट, अगदी बरोबर. याला म्हणतात अभ्यास. छान, मस्त. हे कळसकरवाडीचे विद्यार्थी आहेत, बरोबर का? हो. टॉपवर आहेत पोरं, टॉपवर. बघा, पहिला भाग जो आहे तो पहिला भाग 90 अंशामध्ये फिरवला की दुसरा भाग मिळतो. दुसरा भाग 90 अंशात फिरवला की चौथा भाग मिळणार. चौथा भाग 90 अंशात फिरवला की तिसरा भाग. पण कसा 90 अंशात? घटीवत फिरवा. जर प्रतिघटीवत फिरवायचा असेल तर प्रतिघटीवत फिरवत असताना पहिला भाग अगोदर फिरवला तर तिसरा भाग फिरतो 90 अंशात, म्हणजे तिसऱ्या भागात जाते आकृती. तिसरा भाग 90 अंशात प्रतिघटीवत फिरवला की चौथा भाग मिळतो. चौथा भाग 90 अंशात प्रतिघटीवत फिरवला की दुसरा भाग मिळतो. म्हणजे घड्याळ जसं उलट क्रिया होते ती प्रतिघटीवत क्रिया, आणि घड्याळ जसं रेग्युलर फिरतं ती घटीवत क्रिया. हे लक्षात ठेवा. आणि मस्त छान, अरे सॉरी, लिहून घ्या. आकृतीमधील पहिला भाग 90 अंशात घटीवत फिरतो म्हणून उत्तर बी. थँक्यू. ओके, वेलकम. मॅडम माईक बंद करू? हो, करा. अजून किती येत रे तुमच्या शाळेतले क्लासला आपल्या? माईक बंद केला, बरं ठीक आहे. होय, चालेल. प्रतिघटीवत फिरवली तरी चालेल. हो, 21वाच आहे ना मग. हा क्वेश्चन 21वाच आहे राजेश्वरी. चला, झालं का? पुढचा प्रश्न घ्या मग. बावीसावा प्रश्न. अन्वी, हॅलो मॅम. बोला. बोल बेटा. माझं उत्तर काय आलं उत्तर? ए उत्तर आलं. सांगा स्पष्टीकरण, नियम सांगा. आरशाची प्रतिमा. कशाची? तिसऱ्याची चौथ्याची. बरोबर.
पहिल्या भागाची आरशाची प्रतिमा दुसऱ्या भागात दिलेली आहे ऑलरेडी आपल्याला, म्हणून तिसऱ्याची आरशाची प्रतिमा चौथा भाग म्हणजे ऑप्शन ए येईल. किंवा पाण्याचं प्रतिबिंब मॅम माईक लावलं बंद पहिल्याच करू. असलं तर. हो घ्या, प्रश्न आकृतीमध्ये पहिला व तिसरा भाग एकमेकांची पाण्यातील प्रतिबिंब आहे, म्हणून दुसरा व चौथा भाग हाही पाण्यातील प्रतिबिंब असेल, म्हणून उत्तर ए. दोन्ही नियम लागू होत आहेत इथे. माधवी, का बरं स्क्रीन दिसत नाही का तुला? मग रेंज नाहीये तुझ्याकडे. माईक बंद कर, आपलं क्लास बंद कर आणि पुन्हा जॉईन कर. लक्षात ठेवा, हा 22वा प्रश्न आहे. ज्यावेळेस नंतर पिरियड घेईल उद्याला लक्षात ठेवा 23वा प्रश्न. पहिल्या भागाची आरशातील प्रतिमा दुसरा भाग होत आहे, म्हणून तिसऱ्या भागाची आरशातील दोन्हीही चालेल, दोन्ही नियम लागू होतात, काहीच अडचण नाही. ठीक आहे, कुणाला डाऊट असेल तर विचारा, नसेल तर थांबूया इथे. बाय सर्वांना, भेटूया उद्या. 22 झाले, 23 पासून सांगायचं मला, उद्या आठवण करून द्यायची. प्रश्न 23वा चालू म्हणून. हा, बॅच 2. चलो बाय बाय, हॅव अ नाइस डे. वर्षा, तुझा प्रश्न जो आहे ना परीक्षेतला तो मला पाठवून दे बेटा, त्याचं लगेच सोल्युशन पाठवून देते, काहीच अडचण नाही. बाय. चला.